श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचूया. त्या चैत्र रथ पर्वातले सूर्यकन्या तपतीचे उपाख्यान आज आपण वाचायला सुरुवात करूया. अर्जुन म्हणाला, गंधर्वा, आताच तू माझा तापत्य म्हणून उल्लेख केलास. यामुळे तापत्य शब्दाचा निश्चित अर्थ समजून घेण्याची माझी इच्छा आहे. जिच्यामुळे आम्हाला तापत्य ही संज्ञा प्राप्त झाली, ही ती तपती कोण बरे आहे? मित्रा, आम्ही तर कौंतेय आहोत, म्हणून खरा प्रकार जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. वैशंपायन म्हणाले, कुंतीपुत्र अर्जुनाने अशी पृच्छा केली असता गंधर्वाने त्रिभुवनात सर्वश्रुत असलेली कथा त्याला सांगितली. गंधर्व म्हणाला, सर्व प्रज्ञावंतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, मी ही मनोरम कथा तुला जशी घडली आहे तशी साध्यंत सांगतो. मी तुला तापत्य का म्हणालो ते मी तुला सांगतो. अवधान दे आणि ऐक. आपल्या सामर्थ्याने आणि तेजाने सारा स्वर्ग संपूर्णपणे व्यापून राहिलेल्या सूर्याला तपती नावाची एक अनुरूप कन्या होती. भगवान विवस्वानाची म्हणजेच सूर्याची ही कन्या सावित्री या त्याच्या कन्येपेक्षा कनिष्ठ होती. ती तपती त्रिभुवनात विख्यात असून उग्र तपश्चर्येने समृद्ध होती. तपतीप्रमाणे सौंदर्य प्राप्त झालेली एकही स्त्री देवामध्ये, असुरांमध्ये, यक्षामध्ये, राक्षसांमध्ये, अप्सरांमध्ये अथवा गंधर्वामध्ये नव्हती. तिचे शरीर अगदी बांधेसूद होते. प्रत्येक अवयव रेखीव होता. तिचे डोळे निळे होते आणि टपोरे होते. तिचा आचार प्रतिष्ठित होता. ती शीलवती होती. तिचा वेश रुचिर असे आणि ती तेजस्विनी होती. सौंदर्याच्या, शीलाच्या, गुणांच्या आणि ज्ञानाच्या बाबतीत त्रिभुवनामध्ये तिला शोभून दिसणारा एकही पती सूर्याला आढळला नाही. ती वयात आल्यावर तिचा विवाह करणे आवश्यक आहे असे सूर्याला वाटू लागले आणि ती कोणाला द्यावी याचा सारखा विचार करीत बसल्यामुळे त्याच्या चित्ताला स्वास्थता कशी ती लाभेना. इकडे हे कौंतेया, कुरुकुळाचे भूषण असलेला वृक्षपुत्र म्हणजे संवरण नावाचा सामर्थ्यशाली राजा नित्य शुचिर्भूत होऊन अर्घ्य, फुले, नैवेद्य, गंध इत्यादी सामग्रीच्या योगे नियमांची आणि उपासनांची आणि विविध तपांनी उगवत्या सूर्याची निरहंकार वृत्तीने सेवा करून भक्तिभावाने आराधना करण्यात रोज मग्न असे. कृतज्ञ, धर्मज्ञ आणि अखिल जगतात असामान्य देखणा असलेला संवरण हा तपतीला अगदी अनुरूप पती आहे असा सूर्याच्या मनात विचार आला आणि ज्याचे घराणे फार विख्यात होते अशा त्या नृपश्रेष्ठ संवरणाला आपली कन्या तपती अर्पण करण्याचा सूर्याने निश्चय केला. आकाशात ज्याप्रमाणे दीप्तांशू सूर्य आपल्या तेजाने सारे विश्व ढवळून टाकतो, त्याप्रमाणे पृथ्वीवर संवरण राजा आपल्या तेजाने तळपत होता. ब्रह्मवादी ऋषीमुनी ज्याप्रमाणे उगवत्या सूर्याला अर्घ्य देतात, त्याप्रमाणे ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ असलेले लोक संवरणाची आराधना करीत असत. अतिशय कांतिमान असल्यामुळे तो संवरण चंद्रापेक्षा वरचढ होता आणि अतिशय तेजस्वी असल्यामुळे तो सूर्यापेक्षाही सरस होता. मित्रांना आणि शत्रूंना तो सारखाच दीपविणारा होता. अर्जुना, एवं गुणविशिष्ट संवरण राजाला आपली कन्या देण्याचा सूर्याने स्वेच्छेने निश्चय केला. एकदा असे झाले की अतुल पराक्रमी तेजस्वी संवरण राजा
एकदा पर्वतामधील एका उपवनामध्ये मृगया करण्यासाठी गेला. मृगयेच्या निमित्ताने त्याची अनावर धावपळ चालू असता क्षुधेने आणि तहानेने व्याकुळ होऊन त्याच्या जातिवंत घोड्याने पर्वतावरच प्राण सोडले. घोडा मेल्यामुळे तो पायीच पर्वतावरून हिंडत असता विशाल नेत्र असलेली एक असामान्य लावण्यवती कन्या त्याच्या दृष्टीस पडली. शत्रू सैन्याचे निर्दालन करणारा तो संवरण राजा त्या तपोवनात एकटाच होता आणि ती कामिनीही एकटीच होती. एवढा पराक्रमी राजा, पण तो पापण्यांची उघडझाप न करता अगदी टक लावून त्या कमनीय कन्येकडे बघत उभा राहिला. तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असता एकदा त्याला वाटले की ही साक्षात लक्ष्मीच असावी. पुन्हा त्याला वाटले की ही आकाशातून भ्रष्ट होऊन खाली पृथ्वीवर आलेली सूर्याची प्रभा असावी. नितळ अंगकांतीमुळे आणि पाणीदारपणामुळे ती अग्निशिखेप्रमाणे होती आणि ती त्याचबरोबर रुचिर आणि मृदुल कांतीमुळे ती निर्मल चंद्रकलाच होती. पर्वताच्या उतरणीवर उभी असलेली ती नीलनयना कन्या झळाळणाऱ्या एखाद्या लखलखीत सूर्याच्या सुवर्णाच्या प्रतिमेप्रमाणेच शोभून दिसत होती. तिच्या लोभस रूपामुळे आणि विशेषतः तिच्या रम्योज्वल वेशामुळे वृक्षांनी, वनस्पतींनी आणि वेलींनी वेष्टिलेला तो पर्वत जणू काही सुवर्णाचाच झाला. तिला पाहताच त्रैलोक्यातील सर्व स्त्रिया राजाला अगदीच क्षुद्र वाटू लागल्या. आपल्या डोळ्यांचे पारणे फिटले असेच त्याला वाटले. जन्मापासून जगामध्ये जे म्हणून रुचिर रूप त्याच्या नजरेस पडले होते त्यापैकी कशाचीही तिच्या रूपाशी तुलना करता आली नसती असेच त्याला वाटले. तिच्या रूपसंपदेच्या जाळ्यात त्याचे मन अडकले आणि नेत्र गुंतून राहिले. एक पाऊलही उचलण्याचे त्याला भान राहिले नाही. किंबहुना त्याची सारी जाणीवच हरपली. तिच्या सौंदर्य संपदेच्या समृद्धीमुळे देव, असुर आणि मानव या तीनही लोकांमध्ये असलेल्या सर्व मनोज्ञ वस्तूंचे मंथन करून त्रिभुवनात अतुलनीय असलेल्या या आयतलोचनेचे असामान्य लावण्य विधात्याने निर्माण केले असले पाहिजे असेच संवरणाला वाटले. नावलौकिक असलेल्या घराण्यात जन्माला आलेल्या त्या कल्याणीला पाहताच मदनाच्या बाणांनी तो विद्ध झाला आणि तिच्याविषयी तो विचार करू लागला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.